बातम्या विस्तारानं एक महत्त्वाची बातमी। नवी मुंबई एपीएमसी मधील कथित शौचालय घोटाळा प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। संजय पानसरेंना अटक झालेली आहे। संजय पानसरेंना काल संध्याकाळी पोलिसांकडून अटक झाली आहे। इतर संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे। कथित शौचालय घोटाळा प्रकरणामध्ये शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन आहे आणि कथित घोटाळ्यामध्ये सरकारचं 7 कोटी 61 लाखांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे। साताऱ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या यामुळे अडचणी वाढणार का, अशा चर्चा सुरू झाल्या। दरम्यान सत्तेचा गैरवापर केला जात आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। नाव त्यांना असं करून टाकलं। त्या मार्केटमध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज सातारमधून लोकसभेचे उमेदवार आहेत। ते आणि त्यांच्या सहकार्यांना नोटीस आली। याचा अर्थ सत्य आहे की सत्तेचा गैरवापर करणं एवढे एक पहिली काम आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत।